परसोडीच्या मैदानात प्रचंड चिखल झालाय आणि त्यामुळे या मंगल कार्यालयात शेतकऱ्यांनी आसरा घेतलाय आणि मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल झालेत। शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पोहोचतायत। गेल्या 4 दिवसांपासून बच्चू कडूंचं हे आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या, शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार, दिव्यांग या सगळ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे बच्चू कडू यांच्याकडून आणि आता त्या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी देखील आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। अटीतटीची वेळ आहे, सगळ्यांनीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आता खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं म्हणत मनोज जरांगे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सध्या पोहोचल्याचं आपण पाहतोय। बच्चू कडू, अजित नवले, मनोज जरांगे हे आंदोलनस्थळी आहेत आणि ते शेतकऱ्यांशी संवाद साधतायत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, मनोज जरांगेंच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाचं बळ वाढताना दिसतंय। नक्कीच प्रज्ञा, आंदोलनाचा बळ यामुळे वाढणार आहे आणि कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्रीची भूमिका जाहीर केली होती की ही शेतकऱ्यांसाठी अटीतटीची वेळ आहे आणि त्यामुळे यावेळेस सगळं जातीचे जे गणित आहेत ते बाजूला ठेवून शेतकरी म्हणून पाठिंबा दिला पाहिजे आणि त्या भूमिकेतून ते नागपुरात पोहोचलेले आहे। खापरी पुनर्वसन वस्तीतील एका मंगल कार्यालयामध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या सोबतचे आंदोलक जे आहेत ते सध्या थांबून आहे। थोड्या वेळानंतरच बच्चू कडू इथून नागपूर विमानतळाकडे रवाना होतील आणि पुढे मुंबईला जातील आणि त्यापूर्वी जेव्हा मुंबईमध्ये जाऊन सरकारसोबत चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी निघालेले आहे। मनोज जरांगे पाटील सारखं नेतृत्व त्यांना येऊन भेटतंय तर नक्कीच शेतकरी आंदोलनाला एक नवी ऊर्जा देणारा हा क्षण आहे आणि सध्या मनोज जरांगे पाटील आणि इतर जे सर्व नेते आहेत ज्यामध्ये बच्चू कडू आहेत, रविकांत तुपकर आहेत आणि इतर शेतकरी नेत्यांचा समावेश आहे, त्यांच्यामध्ये चर्चा होत आहे आणि जी माहिती जी आहे आंदोलनासंदर्भातली ती बच्चू कडू करून मनोज जरांगे पाटील यांना दिली जात आहे। सध्या म्हणणं आहे मनोज जरांगेंचं। रजत, माझा आवाज पोहोचतोय? प्रज्ञा, तुमचा आवाज मिळते मला, पुन्हा एकदा आपला प्रश्न विचारा। प्रश्न हा आहे की या आंदोलनामध्ये सहभागी होण्यामध्ये मनोज जरांगेंची भूमिका नेमकी काय? सध्या तरी मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाला एक शेतकरी म्हणून आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे। आता आज जेव्हा बच्चू कडू मुंबईला जातील, कारण नागपूरमधील जो आंदोलन गेले 3 दिवस अगदी अमरावतीमधील बच्चू कडू यांच्या गावातून सुरू झालेला होता, तो आंदोलन जो आहे तो गेले 3 ते 4 दिवस सुरू आहे। मात्र आज सरकारसोबत चर्चा होणार आहे आणि त्यामुळे कालचा ठिय्या आंदोलन, चक्काजाम आंदोलन न्यायालयाच्या निर्देशानंतर मागे घेण्यात आलंय आणि आज शांततेने नागपुरात आंदोलन केलं जात आहे। त्यामुळे उद्या आज होणाऱ्या चर्चेपर्यंत तरी नक्कीच या आंदोलनाची तीव्रता वाढणार नाहीये। जर चर्चा सकारात्मक झाली तर कदाचित आंदोलन आम्ही संपुष्टात आणू असं सुद्धा औपचारिक बैठक वाढली मजबूत होईल। पाऊस आल्याबरोबर लगेच लोक खानोखान आम्ही आता बघितलं येतात। तर सध्या बच्चू कडू आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये काय चर्चा होतीये ते आपण पाहिलं। पुन्हा एकदा जाऊयात, रजत वशिष्ठ सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, आज बच्चू कडू मुंबईला जाणार आहेत, सरकारशी चर्चा करणार आहेत आणि अशात मनोज जरांगे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। यापुढे हे दोघं मिळून आंदोलन पुढे घेऊन जाणार आहेत की मुंबईतल्या चर्चेनंतर आंदोलन थांबणार आहे? काय अपडेट्स आहेत? मुंबईच्या चर्चेनंतर आंदोलन थांबेल की नाही हे मुंबईत चर्चा किती सकारात्मकतेने होते आणि कर्जमाफी संदर्भात सरकार आपली भूमिका काय जाहीर करते आणि कर्जमाफी देण्यासंदर्भात जर सरकार अनुकूल असेल, जे सध्याचे मुख्यमंत्री यांनी प्रचाराच्या वेळेला सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ, त्यामुळे शक्यता आहे की सरकार सुद्धा कर्जमाफी संदर्भात अनुकूलता दर्शवेल। मात्र ती कर्जमाफी केव्हापासून द्यायची
याबद्दल चर्चा आजच्या बैठकीमध्ये होईल आणि ती चर्चा झाल्यानंतर जर सकारात्मक आश्वासन जो आहे तो आंदोलकांना, बच्चू कडूंना आणि त्यांच्या सोबतच्या शेतकरी नेत्यांना मिळाला तर नक्कीच आंदोलन उद्या संपुष्टात येऊ शकेल. आणि जर ती चर्चा सकारात्मक झाली नाही तर बच्चू कडू यांनी कालच स्पष्ट केलं आहे की काल न केलेला रेल्वे रोको आंदोलन 31 ऑक्टोबर रोजी नागपुरात केलं जाईल आणि आंदोलन पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवला जाईल. तर जर तसं झालं तर नक्कीच आंदोलन तीव्र होईल आणि तेव्हा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका जी सुद्धा आहे ती महत्वाची ठरेल. बरोबर आहे. मनोज जरांगेंची या सगळ्या आंदोलनातली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आजच्या संध्याकाळच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते आणि तोडगा निघतो, आंदोलन शमतं की उद्याच्या दिवशी आंदोलन आणखी चिघळतं, याकडे देखील लक्ष असेल. रजत, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहा. सध्या बच्चू कडू काय बोलतायत ते आपण पाहूया. आज जो आपला शेतकऱ्यांचा लढा 28 तारखेला नागपुरात सुरू झाला, अभूतपूर्व चक्काजाम, ऐतिहासिक चक्काजाम शेतकरी, शेतमजूर आणि सर्व दिव्यांगांच्या माध्यमातून सन्माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आणि सर्व शेतकरी संघटनेचे नेते यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व रास्ता रोको इथं आपण केलेला आहे. आणि या पद्धतीनं हे आंदोलन बच्चू भाऊनी मागच्या 8 महिन्यापासून पुढे नेलं. अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांमधून मिळाला आहे. परंतु ज्या पद्धतीनं सरकार